हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, इथे हा एक असा कपडा आहे जो की याला असे सुंदर असे काठ आहेत. जसं की आपण पूजा वगैरे करण्यासाठी जे कपडे वापरतो तसा हा कपडा आहे. तर या कपड्यापासून 9 वर्षाच्या मुलीसाठी परकर पोलके शिवायचं आहे. तर तर हे असे जे आहेत ना, एक दीड मिठाचे 2 तुकडे आहेत. तर याच्यापासून पोलका पण तयार झाला पाहिजे आणि परकर पण तयार झाला पाहिजे. तर इकडे जे सुरुवातीला हे असा हा जो भाग आहे हा आधी कट करून घेणार आहे. दोन्ही पण साईडला आहे. तर हे आधी कट करते आणि एकूण परकरसाठी जी रुंदी घेतलेली आहे ती तुम्हाला मी नंतर दाखवते. तर फ्रेंड्स, इथे पोलक्यासाठी अस्तर कट करून घेतलेले आहे, ड्राफ्टिंग करून घेतलेले आहे. तर इथे मी संपूर्ण उंची 17.5 ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या मुलीच्या उंचीनुसार कमी जास्त करू शकता. तर संपूर्ण उंची ठेवलेली आहे. कमर उंची 12 ठेवलेली आहे आणि इथं मुंडा 5.5 ठेवलेला आहे. तर हा जो भाग आहे हा छातीचा चौथा भाग आहे. छाती 26 ठेवलेली आहे. छातीचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये 2 इंच ॲड केलेला आहे आणि कमरेचा पण चौथा भाग, कमर 24 घेतलेली आहे, त्याचा चौथा भाग प्लस 2 इंच असं करून घेतलेला आहे. तर इथं मधल्या भागासाठी पुढच्या भागासाठी 1 इंचावरती आणि बाहेरच्या मागच्या भागासाठी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. गळा रुंदी ही 2.25 इंच ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकता. संपूर्ण शोल्डर 5.5 आहे. तर गळ्याची खोली जी आहे ती 4.5 ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने हा फ्रंट भाग ड्राफ्ट करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्या मागच्या साईडचं बघूया. तर फ्रेंड्स, इथे बघा, ह्या जो अस्तरचा भाग आहे तो पुढचा भाग आहे आणि आता आपल्याला मागच्या भागासाठी कटिंग करायची आहे अस्तरची. तर मी इकडची ही जी ओपन बाजू आहे तिकडच्या बाजूला हे ठेवलेलं आहे, कारण आपल्याला मागच्या साईडला हुक लावायचे आहे. त्यामुळं मग मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवते आणि जसं आहे तसं कट करून घेते. आणि इथे गळा फक्त कमी ठेवायचा आहे, मागचा 2 ते 2.5 इंच ठेवायचा आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकता. तर असा हा मागचा भाग पण कट करून घेते. तर इथे फ्रंट भागासाठी अशी पुढे ही लेस पाहिजे. त्यामुळं मग मी इथून जे हे कट साईड आहे ना तिथून असं उभ्यामध्ये कापलेलं आहे, बघू शकताय. मला ॲक्च्युली हे कट करताना दाखवायचं लक्षात नाही, तर समजलंच असेल आता हे कसं कट केलेलं आहे. कपडा असा उभा ठेवलेला आहे जसे की लेस उभी येईल असं, आणि ओपन साईडला हा जो जॉईंट भाग आहे म्हणजे जोड भाग आहे तो असा ठेवलेला आहे. आणि नंतर मग शिवताना हा इथला भाग आधी शिवून मग नंतर हे करेल मी, नंतर ते दाखवेलच. आणि त्याच पद्धतीने मागचा पण भाग तयार करून घेतलेला आहे. तर मागे आपल्याला हुक लावायचे आहेत, त्यामुळं मग इकडची पण साईड ओपन आहे आणि इकडची पण साईड ओपन आहे. तुम्ही कपड्यामध्ये जसं ॲडजस्ट होते तसं ठेवून हे नंतर कट करू शकता. तर आता आपण बाह्यासाठी बघूया. थोडंसं बाह्यासाठी लेस शिल्लक राहिलेली आहे. फुग्यांच्या बाह्या करायचा विचार आहे, तर बघूया आता कसं जमतं आहे ते. तर वरती फुग्याच्या बाह्या आणि हे खाली असे काट येतील असं स्टिच करायचं आहे. त्याप्रमाणे बाहीचं पण कट करून घेते. तर ह्या 15 इंचाच्या 2 पट्ट्या आहेत. तर याला असं फोल्ड करून इथे खाली 2 इंचावरती मार्क करणार आहे आणि असं बाहीचा आकार देऊन घेणार आहे. तर जास्त काही नाही, अगदीच लहान मुलींसाठी 9 वर्षाच्या मुलीसाठी बनवायचं आहे. त्यामुळं जास्त असं मेजरमेंट वगैरे काही नाही आहे आणि फुग्याची बाही आहे, त्यामुळं मग विशेष असं काही येत नाही याच्यामध्ये. हा अस्तरचा भाग आहे पुढच्या बाजूचा. तर हे खालच्या बाजूनं मी एक अर्धा इंच फोल्ड करून टीप मारून घेणार आहे.
ह्या सरळ भागावरती अस्तरचा हा उलटा भाग ठेवायचा आहे. म्हणजे बघा, इथून आपण ही जी शिलाई मारलेली आहे ती उलटी ठेवायची आहे आणि गळा जो आहे तो शिवून घ्यायचा आहे. ह्याच्या आधी बॉल पिन लावून घेणार आहे मी इथं, म्हणजे व्यवस्थित शिलाई मारताना हलणार नाही. आणि अशी ही एक पाव इंचावरती शिलाई मारून घेणार आहे. बघू शकताय इथे अशी शिलाई दिलेली आहे. तर आता इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि हा कपडा उलटून घ्यायचा आहे आणि उलटल्यानंतर गळ्याला परत एक दाब शिलाई द्यायची. पाहिजे तर तुम्ही प्रेस करू शकता, पण मी एक छोटीशी दाब शिलाई देणार आहे आणि नंतर मग हे सगळे भाग असे जोडून घेणार आहे. हे बघू शकताय असा हा गळा तयार केलेला आहे. तर आता आपल्याला ह्या बाजू स्टिच करून घ्यायच्या आहेत. असं इथंपर्यंत एक हा अस्तरचा जो मधला भाग आहे एवढा हा ठेवायचा, इथंपर्यंतच कट करायचं आहे, कारण इथे आपल्याला नंतर म्हणजे इथपर्यंत स्टिच करायचं आहे, इथं कट द्यायचं आहे आपल्याला. तर सेम दोन्ही पण बाजूनी अशीच शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे जे आहे ते आधी सुरुवातीला एका कपड्यावरती, म्हणजे जे मागच्या बाजूसाठी कट केला होता त्यावरती मी असे ठेवून घेतलेले आहेत. पण आधी इथे आपल्याला एक छोटी शिलाई मारून घ्यायची आहे, एक पाव इंच कपडा फोल्ड करून. आणि त्यानंतर हा कपडा उलटा ठेवून गळा आणि म्हणजे दोन्ही गळे जॉईंट करून घ्यायचे आहेत सेपरेटच. आणि जी हुक्कपट्टीसाठी आपण जागा सोडलेली आहे ते पण स्टिच करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी अशी शिलाई दिलेली आहे. आणि आता इथे हा जो कपडा आहे तो पलटून घेणार आहे आणि त्यानंतर एक बटनपट्टी अस्तरची कट करणार आहे, किंवा मेन फॅब्रिकची जरी कट केली तरी चालेल. आणि परत मग इकडून ही अशी शिलाई देणार आहे. तर फ्रेंड्स, असं मी इथं हुकपट्टी लावून घेतलेली आहे. तर आता आपल्याला पुढचा भाग आणि मागचा भाग असा एकमेकावरती ठेवून शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. असा हा भाग तयार झालेला आहे. तर आता आपल्याला स्लीव्ज तयार करायचे आहेत. त्यासाठी मी ह्या अशा स्लीव्ज कट करून ठेवलेल्या आहेत. तर इथून हा एक 4 ते 5 इंचाचा भाग इथे गुड्या पाडून घेणार आहे, म्हणजे प्लेट्स देऊन घेणार आहे. आणि खाली पण अगदी त्याच पद्धतीने. आणि नंतर आपल्याला ही जी काठ आहेत ही काठ लावायची आहेत. ह्या अशा स्लीव्ज तयार केलेल्या आहेत आणि आता आपण स्लीव्ज लावून घेऊया. तर फ्रेंड्स, इथे स्लीव्ज लावून झालेले आहेत. तर आता फिटिंगची शिलाई देणार आहे आणि एक्स्ट्राची शिलाई जी आहे ती पण देणार आहे. पाहिजे तर तुम्ही इथे फिटिंगसाठी बंद वगैरे लावू शकता, नॉट्स लावू शकता. हा सरळ भाग आहे आणि ह्याच्यावरती हा असा उलटा भाग ठेवून मी ही बाजू जॉईंट करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला परकर शिवण्यासाठी एक अखंड भाग तयार होईल. आणि याच्या कमरेच्या साईजनुसार प्लेट्स पाडून घेणार आहे. तर हा असा कमर साईज जेवढी आहे त्याच्यापेक्षा 2 इंच एक्स्ट्रा ठेवून असं ह्या संपूर्ण जो आपला कपडा होता त्याचा असा घेर तयार करून घेतलेला आहे. आणि आता याला खालच्या बाजूनं पण आधी ह्या मेन जे फॅब्रिक आहे ना त्याचा घेर तयार करून घेतलेला आहे. आणि संपूर्ण 2 मीटर अस्तर जे होतं ते त्याच्यावरती जसं आपण ह्या प्लेट्स पाडलेल्या आहेत वरती तसंच पाडून घेतलेलं आहे. त्याची मागची बाजू दाखवते मी तुम्हाला. तर अशा पद्धतीने हा घेर लावून घेतलेला आहे. तर इथं सुरुवातीला एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे हा कपडा आणि खालचा जो मेन फॅब्रिक आहे तो एकदम जवळ आला पाहिजे. कारण आपल्याला इथे अशी एक 3 इंचापर्यंत 2.5-3 इंचापर्यंत शिलाई टाकायची आहे. आणि इकडच्या पण बाजूला सेम तसंच केलेलं आहे. आणि हा खालचा जो भाग आहे तो 1 ते 1.5 इंच असा फोल्ड केलेला आहे. म्हणजे मेन फॅब्रिकपेक्षा थोडासा तो आखूड पाहिजे, त्यामुळं हा फोल्ड करून घेतलेला आहे. तर आता मी इथून थोडंसं हे 3 इंचापर्यंत एक शिलाई देणार आहे इकडं पण आणि ह्या पण बाजूला. आणि जो एक्स्ट्रा आपण कपडा ठेवलेला होता तर याचा बेल्ट लावून घेणार आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे.
तर फ्रेंड्स असा हा परकर तयार झालेला आहे आणि त्याच्यावरती हा बघा पोलका किती सुंदर दिसतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हा आणि ड्रेस कसा तयार झाला ते पण सांगा. तुम्हाला असे ड्रेस स्टिच करून पाहिजे असतील तर त्यासाठी सुद्धा मला कमेंट करू शकता. तर हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलवरती. संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप 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 थँक्यू. या चॅनलवरती स्टिचिंगचे क्राफ्टिंगचे व्हिडिओ अपलोड होत असतात. तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.